सगळ्यात आधी आपण म्हणजे मनातल्या ज्या भावना असत्या त्या टाकून गणपती बाप्पा केलेले आहे। आता गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक लाडू आजपासून तेही व्हिडिओ आपल्याला म्हणजे सोप्या पद्धतीने आजीच्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे आणि यामध्ये आता तिखट मोदक गोड मोदक आपण जसं गोड खाऊन कंटाळतो तसं बाप्पाही गोड खाऊन कंटाळत्या म्हणून तिखट मोदकही या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आता सगळ्यात आधी आपण ह्या गणपती बाप्पांची पूजा करून घेऊ। आता अशा पद्धतीने गणपती बाप्पा बनवलेले आहे। आता कुठल्याही पूजेच्या आधी दिवा लावला जातो म्हणून दिवा लावून घेऊ। बाबा चांगलं जय बाबा। सगळ्यांना शुभेच्छा आणि गणपती बाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो हीच गणपती बाप्पांजवळ विनंती। आता आपण लाडू बनवू ते आता पप्पाची पूजा केलीच आहे तर गॅसची शेगडीची आजी म्हटली गॅसच्या शेगडीची लाडू करायचे। आता बुंदी नाही करताना ना त्या बुंदीचे लाडू केले त्याचे लाडू करायचे। डाळ भिजत घातली होती 4-5 तास भिजत घातली 5-6 तास आता म्हणजे काढायची। आता आजीनी ही 5 ते 6 तास डाळ भिजत घालायला लावली होती आणि त्या डाळीचे असे सहज असं हाताने केलं नखाने भिजत घातली होती ना त्याचे 2 तुकडे झालेले। आता ही भांड्याच्या मापाने डाळ घेतलेली मी। आता ही मिक्सरच्या भांड्यातून पाणी न घालता ही डाळ वाटून काढायची आहे। आता पाणी नाही टाकताना ना वाटून काढ आता करायचे। आता गणपतीला लाडू करायचे। लाडू आता एकदम बारीक अशी म्हणजे जेवढी डाळ अजिबात ठेवायची नाही सगट आणि असली तरी ती पुन्हा काढून आणि पुन्हा ती वाटून घ्यायची आहे। या पद्धतीने आता हे डाळ वाटून घेतलेली भिजवलेली डाळ आजीने वाटून घ्यायला लावली होती ती वाटून घेतली। आता या भांड्यात टाकू या भांड्यात आता याच्यात टाकीते। आता ती वाटलेली डाळ आहे ना ज्या भांड्यामध्ये भिजत घातली होती त्याच भांड्यात ही डाळ पुन्हा आजीने टाकली। आता वाटून घेतली चांगली। आता कुकरमध्ये पाणी घेतलं आणि आजीने तो डबा आहे जी वाटलेली डाळ आहे डब्यामध्ये ती डाळ टाकली होती त्याच्या आता या 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहे। आता हीच प्लेट ठेवते झाकण म्हणजे जी वाफ होती ना ती वाफ या डाळीत नाही पडायची म्हणून आजीने प्लेट झाकण ठेवायला लावली। आता झाकण लावून याच्या जवळजवळ किती शिट्ट्या घ्यायच्या आजी? 5 पाणी तेवढंच 5 शिट्ट्या घेऊ गणपतीला काढ। आता ही जी डाळ शिजायला टाकली होती ती डाळ शिजलेली आहे म्हणजे वाटलेली डाळ शिजायला टाकली। आता झाकण आणि त्याच्या 5 शिट्ट्या घ्यायला लावल्या त्या आजीनी। आता या पद्धतीने अशी डाळ झालेली आहे। डाळ मोकळी करून घेऊ अशी मोकळी करून। आता लाडूसाठी आपल्याला ही डाळ मोकळी करून घ्यायची आहे। आता ही डाळ या पद्धतीने मोकळी केलेली आहे। आता समजा वाटण्यामध्ये एखाद्या 2 डाळी जात्याच थोडंही किती आपण वाटतो कारण आपल्याला पाणी न घालता ही डाळ वाटायची आहे। मग आता आजीची ही टिप्स नाही पण मी काय केलं एकदम थंड होऊन दिली शिजवलेली डाळ आणि मग त्यामुळे ते ना मिक्सरच्या भांड्यामधून ही डाळ मी काढून घेतलेली आहे। आता आजी म्हणत होत्या हातानेच पण मग मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सुद्धा डाळ नाही कारण आपण ज्यावेळेस लाडू बनवते तेव्हा ती डाळ कडक लागू नये म्हणून आणि एकदम छान अशी झालेली मी मिक्सरच्या भांड्यामधून काढलेली इथं। आता याच्या पुढं आजी सांगतील तसं आपण याचे लाडू बनवू।
कढई ठेवायला लावलेली आहे. आता हे डाळ बुडाची कढई ठेवली. आता काय कर, आता आपण हे तूप केलेलं आहे आजीच्या पद्धतीने तूप केलेलं आहे. हे बघा एकदम छान असा त्याचा सुगंध येतो आणि हे बघा अजिबात घट्ट होत नाहीये तूप. आपण जे घरी बनवतो ना ते तूप अजिबात घट्ट होत नाही. आता त्याच तुपाचे आपण लाडू आणि विकतचं तूप ते कसं असतं तेही आपण बघू. आता मी इथं 3 ते 4 चमचे आजीने तूप टाकायला लावलेलं आहे. लाडू गणपतीला लाडू बनवतो. हा टाकू. हा आता ही जी डाळ आपण शिजवून घेतलेली आणि अशी मोकळी केलेली आता ही डाळ शिजून घेतली. आता ही चॉकलेट आता ही छान अशी या तुपामध्ये आजीने भाजून घ्यायला लावलेली आहे. आता हे भाजून घेतलं तुपात. बघा भाजून, कारण याला भाजायला जास्त वेळ लागला ना आजीला. मग एवढ्या वेळ उभं ठेवत भाजण्यापेक्षा आजीला मग बसायला स्टूल दिलेला आहे. आणि हे भाजताना पण आहे ना एकदम लो हीट मध्ये भाजायचंय. कमी गॅस मध्ये भाजायला ना ते एकदम थंड होऊन गेली. थंड झाली आणि मग अशी मोकळी केली तर ती एकदम अशी मोकळी पिठावाणी झालेली आहे. आणि अशी एकदम थंडच होऊन द्यायची. डाळ ज्यावेळेस आपण कुकरच्या भांड्यात शिजवायला लावतो ना त्यावेळेस ती एकदम थंडच होऊन द्यायची. मग या पद्धतीने अशी ती डाळ बनल्या जाते आणि मग लाडू पण एकदम छान असे होते. म्हणजे काही आजीच्या आयडियाने काही माझ्या याने असे आज आपण एकदम मस्त असे लाडू बनवत आहोत. आणि फक्त एकदा या पद्धतीने सोप्या पद्धतीने लाडू बनवून बघा, झटपट होत्या नाताळ. आता एकदम छान असं हे भाजलेलं आहे आपण. हे बघा छान असा कलर पण बदललेला आहे. एकदम असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. ज्या पद्धतीने आपण जी छोटी छोटी बुंदी काढतो ना त्या पद्धतीने असे मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. आता इकडं पाक बनवायला ठेवू. एवढीच डाळ एवढी साखर घेतली. पाक करायचा. आता म्हणजे ह्याच वाटीनी किंवा फुलपात्राने आपण डाळ घेतली होती त्याच यानी फक्त असं एवढंसं असं आजीने कमी घ्यायला लावलं. एवढीच अशी साखर घेतलेली आहे. कारण जास्त लाडू गोडही नाही चांगले लागते. जास्त गोड नाही आणि गोड जास्त आवडत असले तर मग त्या पद्धतीने. आता याच्यात फक्त एवढंसं असं पाणी टाकायचं आहे म्हणजे जवळजवळ निम्म फुलपात्र. आता हे भाजून झालेलं आहे आपलं. आता हे साईडला ठेवू. आता हे पाणी टाकलं हा पाक बनवायला. फक्त 1 फुलपात्रासाठी असं एवढंसं पाणी घेतलेलं आहे म्हणजे निम्म फुलपात्र. आणि एवढं पाक करायचा. आता पाक झाला कसा वळखायचा आजी? पाणी टाक याच्यात एवढं टाकलं का थेंब तर गुळी झाली का मग झाला पाक. गोळी होऊन द्यायची का असा पाक बनवायचा? आता आजी पाक कसा म्हणजे एकदम मापात असा पाक कसा होईल त्याच आजी सांगताय. आता गुळी झाली ना का मग काढून घ्यायचा. एवढं पाणी नका टाकू. भिजायला पाहिजे ना. रात्री भिजत घालायचं सकाळी पुऱ्या करायच्या ना. पाणी खूप टाकलं ते घरात पातळ झालं त्याच्या कुठं का पुऱ्या यायच्या. हा मग आणि मग भिजला चांगला भिजून दिला तर दुसऱ्या दिवशी केले हळदी दिली. म्हातारीला म्हणलं म्हातारीची म्हणत होती पाणी नका एवढी टाकू. अजून काय आजीच पाक झाला नाही. पुढे आपलं पायाचे लाडू करायचे.
आजी पाण्यात ओतून पाहिला, पण पाण्यामध्ये ते असं पांगल्या जातोय पाक, असा गोळा होत नाही. म्हणजे अजून नाही झाला का मग पाक? म्हणजे आजी म्हणते पाक झाला नाही ना. लाडू जास्त दिवस टिकवण्यासाठी ना पाकच व्यवस्थित झाला पाहिजेत. मग ते दामटेचे लाडू असो किंवा शेवयाचे लाडू असो किंवा कुठलेही लाडू असो, पाक एकदम व्यवस्थित झाला का लाडूही जास्त दिवस टिकतात. पाक एकदम कडक झाला का त्याची पण साखर बनली जाते. म्हणजे असं पण नकोय का पाक जास्त एकदम कडक व्हायला पाहिजेत आणि पाक म्हणजे कच्चा पण पाहिजे. दोन्ही माप एकदम व्यवस्थित झालं पाहिजे पाकाचं. अजून तर काय झाला नाही. आजी एक एक थेंब टाकून बघते पाक पाण्यामध्ये, पण काय आजीचा पाक झालेला नाही अजून. आता पाक झालेला आहे. पाण्यात टाकलं तर त्याचा असा गोळा झालेला आहे. हे बघा, ते काय पाण्यामध्ये असं विस्कटलं जात नाही. पाक झालाय ना आजी? झालेला आहे. आता हा पाक लगे पाकामध्ये आपल्याला फूड कलर टाकायचा आहे, पिवळा कलर. आता एकदम चिमूटभर असा हा कलर टाकलेला आहे आणि व्यवस्थित असा मिक्स केलेला आहे यामध्ये पाकामध्ये. आता हा जो पाक आहे तो या लाडूच्या ओतून द्यायचा आहे. घालून दे थोडं टाकून घ्या. आता आजीने पाक टाकायला लावला. आता हा पाक याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यात ते केलं असं. आता या पद्धतीने असं हलवून घ्यायचं. आता यामध्ये आपण एक काही आता थोडेसे असे मगज बी टाकलेले. आता आजीने नाही सांगितलेले मगज बी मीच टाकते, कारण आपण ज्यावेळेस मोतीचूर लाडू आणतो ना त्यामध्ये मगज बी असतात आणि मी ते टाकलेले. म्हणजे लाडू खायला पण ते दाताखाली आले चांगले लागतात आणि दिसायला पण लाडू ते छान दिसतात आपण ज्यावेळेस लाडू बांधतो त्यावेळेस. आता आजीची नाही कशी साधी सोपी पद्धत, पण चवीला एकदम छान असतं. कुठल्याही भाज्या आजीने बनवल्या आता भिजून देऊ जाते तर त्याची चव छानच लागते. जरा फुकट मग 1 ते 2 तासासाठी असंच भिजत ठेवायचंय. आता यामध्ये आपल्याला वेलदोडी पूड टाकायची. वेलची पूड आजी थोडस दबायला जाऊन नाही देत, सगळं काढून घेते. आता ही वेलची पूड यामध्ये टाकून देते. मी वेलची साल्ट पण तसे ठेवले, पण छान दिसते. एकदम असं लगेच घट्ट झालेलं आहे लाडू बांधण्याचं. आता याचे आपण लगेच लाडू बांधून घेऊ. आता त्याला चटके बसू नये म्हणून आता हे जे गोळे झालेले आहे पाकाचे ते, आणि अजून थोडस कोमटच आहे आणि ते लगेच घट्ट असं झालेलं आहे. आता मटका बनतो पाहिजे. आपले लाडू बनताय पण हाताला थोडेसे चटके बसताय म्हणून, आणि थंड होऊन गेले का लाडू पण जास्त दिवस टिकतात. आता हे थोडस आपण अजून थंड होऊन देऊ. कोमट आहे थोडस. आता पहिला लाडू आपण गणपती बाप्पांना ठेवू. आता बाप्पांना नैवेद्य दाखवून देऊ एकदा.
या पद्धतीने आता पप्पांना हे लाडूचा नैवेद्य दाखवलेला आहे. आता हे लाडू सगळे आहे ते आपण बांधून घेऊ. जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही असे लाडू बनवून घेऊ. हे बघा एकदम छान असे आपले लाडू दिसत आहे. या पद्धतीने असे सगळे लाडू व्यवस्थित असे बांधून घेऊ. आणि इतका छान असा सुगंध येत होता ह्या लाडूंचा. सगळं माप थोडंसं तूप मी टाकलेलं आहे पुन्हा, म्हणजे पाक टाकल्यानंतर 1 ते 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तेव्हा व्हिडिओचं दाखवायचं लक्षात नाही, म्हणजे स्किप झाला तो व्हिडिओ. या पद्धतीने आणि एकदम छान असे लाडू दिसत आहे. दिसायला जेवढे छान दिसते ना आपण विकत आणतो ना त्यापेक्षाही जास्त हे लाडू छान दिसायला दिसत आहे. तेवढेच चवीला छान दिसतं आणि कमी मेहनतीत, अजिबात तेलकट नाही आणि तूप पण नाही. तूप फक्त 2 चमचे तुपात असे एकदम छान असे लाडू. आणि वळल्या पण छान जात आहे. जास्त वेळ ठेवावा पण नाही लागत. लगेच म्हणजे जो पाक आहे ना ते लाडू भाजलेला जो आपण डाळीचा जो भुगा वाटून घेतलेला ते शोषून घेतलं लगेच पाकाने. या पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ. आता त्याच्यातला एक नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे, म्हणजे एक लाडूचा नैवेद्य आपण देवापुढे पप्पांपुढे ठेवलेला आहे. एक आता देवापुढे ठेवू.